हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपल्या कथामालेतली 24वी कथा आज आपण सुरू करणार आहोत. ह्या कथेचं नाव आहे पी.सी. मा गोस्वामीनी आणि गोपेश्वर गोस्वामी. पी.सी. म्हणजे व्रजभाषेमध्ये आत्या. पश्चिम बंगाल येथील सिवडी ह्या जिल्ह्यामध्ये सरकार रायपूर नावाचं एक गाव आहे. ह्या गावामध्ये श्री चैतन्य प्रभूंचे पार्षद श्री मुरारी गुप्त हे राहत होते. त्यांनी एक सुंदर मंदिर बांधलेलं होतं आणि त्यामध्ये बालरूपातील श्री निताई गौर यांच्या अत्यंत सुंदर मूर्ती स्थापित केलेल्या होत्या. श्री मुरारी गुप्त यांचं सगळं आयुष्य त्या मूर्तींची सेवा आणि भक्ती करण्यात सुखाने गेलं. त्यांचा स्वतःचा काही परिवार नव्हता. त्यांच्या भावाच्या परिवाराने त्यांच्या पाठीमागे या मंदिराची सगळी व्यवस्था आणि पूजा याचं कार्य चालू ठेवलं. भावाच्या वंशातील पुढे कित्येक पिढ्यांनी ही सेवा केली. परंतु आपल्याला माहिती आहे की पूर्वी महामारी आणि मलेरिया यांच्या इतक्या प्रचंड साथी येत की घरातली सगळी माणसं सुद्धा काही वेळेला मृत्युमुखी पडत असत. अशाच एका साथीमध्ये अशी वेळ आली की ज्यामुळे या वंशामध्ये ह्या निताई गौर यांच्या मूर्तींची आणि मंदिराची सेवा करणारं कुणीही राहिलं नाही. तसंच गावातले सगळे लोक हे गाव सोडून दुसरीकडे स्थलांतरित झाले ह्या आजारामुळे. नंतर ते कुणी त्या गावामध्ये परत फिरकलेच नाहीत, दुसरीकडेच राहिले. त्यामुळे गावात सगळी पडझड झाली आणि त्या गावाला एका जंगलाचं स्वरूप आलं. हळूहळू ते मंदिरही ढासळू लागलं आणि त्या निताई गौर यांच्या सुंदर मूर्ती त्या मंदिराच्या भिंतींच्या खाली गाडल्या गेल्या. हळूहळू गवत आणि इतर चांगल्या वनस्पती वाढल्यामुळं तिथे एक सुरेखसं जंगल तयार झालं आणि आसपासच्या गावातले लोक आपली गुरं चारायला तिथं नेऊ लागले. अशी बरीच वर्ष गेली, कित्येक म्हणाना. आणि तिथं जे अनेक गवळी यायचे त्यांच्यापैकी एक गवळी होता. त्या गवळ्याकडे त्याची एक लाडकी गाय होती. ती सर्वात जास्त दूध देत असे, धष्टपुष्ट होती आणि अत्यंत समजदार होती. त्या जंगलामध्ये फिरत असताना त्या गवळ्याच्या लक्षात आलं की एका भागामध्ये ती गाय जाते आणि तिथे उभी राहून आपलं दूध सोडते, दुधाची धार तिथे सोडते. हे दृश्य त्यांनी बघितलं आणि त्यांनी निरीक्षण चालू केलं. कसंही झालं तरी ती गाय तिथं जायचीच आणि रोज नियमाने त्याच ठराविक जागेवरती ती आपल्या थानातनं दुधाची धार सोडायची. हे पाहिल्यावरती त्या गवळ्याला वाटलं की इथं काहीतरी विशेष असलं पाहिजे. म्हणून गावातल्या इतर लोकांच्या मदतीने तिथे त्यांनी खोदलं. खोदल्यानंतर थोडं खोदून खाली गेल्यानंतर त्यांना ह्या निताई गौर ह्यांच्या अत्यंत सुंदर अशा मूर्ती दिसल्या. गावातल्या सगळ्याच लोकांना त्या मूर्ती फार आवडल्या. त्यांनी आपल्या सिवडी ह्या गावामध्ये त्या मूर्ती आणल्या, त्यांना स्वच्छ केलं, त्यांचा अभिषेक केला आणि त्याच्यावरती जी प्रक्रिया करतात विलेपनाची ती केली आणि एक सुंदरसं मंदिर बांधून शुभतिथी शुभ लग्नावरती अत्यंत मोठा उत्सव करून आनंदाने त्या मूर्तींची तिथं स्थापना केली. त्या गावातील लोकांची त्या निताई गौरांग प्रभूंच्या मूर्तीवरती अत्यंत श्रद्धा बसली
आणि गावातल्या सगळ्या लोकांनी त्याची उत्तम अशी पूजेची व्यवस्था केली. तिथे पूजा अर्चा होऊ लागली, उत्सव होऊ लागले. असेच काही दिवस गेले आणि उडीसा येथे राहणारे जे बलरामदास बाबाजी नावाचे अत्यंत प्रतिष्ठित किंवा प्रसिद्ध असे सिद्ध महाराज होते. त्यांना या नितांग गौरांग प्रभूंनी स्वप्नामध्ये जाऊन दर्शन दिलं आणि त्यांना सांगितलं की शिवडीमध्ये मी राहतो आहे, तिथं तू ये आणि माझी सेवा कर. त्यावेळेला नेमके बाबाजी हे तीर्थयात्रेलाच निघालेले होते. ते तीर्थयात्रा करून आपल्या भगवंताच्या आदेशाप्रमाणे शिवडी इथे आले आणि मग तिथेच राहिले. शिवडीमध्ये त्याच मंदिरात राहून ते मूर्तीची सेवा करू लागले. आधी इतक्या सुंदर मूर्ती मिळाल्या आणि आता असे प्रसिद्ध बाबाजी आपल्या गावामध्ये राहायला आले, म्हणून गावकऱ्यांना अतिशय आनंद झाला आणि तिथले उत्सव आणि त्या मूर्तीची नित्यपूजा वगैरे हे सगळं खूप छान प्रकारे आणि जोरात होऊ लागलं. अशा प्रकारे त्या मंदिराची हळूहळू प्रसिद्धी होऊ लागली. नादिया नावाचा एक जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये डेलग्राम नावाचं एक गाव आहे. तिथे मुखोपाध्याय नावाचं एक कुटुंब राहत असे. ते कुटुंब अत्यंत धनी आणि प्रसिद्ध असं होतं. त्या वंशातली एक कुलवधू चंद्रशेषी गोस्वामीनी ही काही जमीनदारीच्या कामासाठी म्हणून शिवडी येथे आली. तिथे आल्यावर कर्मधर्म संयोगाने तिला राहायला या गौरनिताई यांच्या मंदिराच्या जवळच एक घर मिळालं. तिथं घर घेऊन ती राहू लागली. रोजच ती त्या मंदिरामध्ये जाऊ लागली. त्या मंदिरातील त्या बालरूपातल्या निताई गौरांग प्रभू यांच्या मनोहर मूर्तींनी तिचं मन आकर्षून घेतलं. तिच्या आधीच भक्तिमती होती ती. तिच्या मनामध्ये या बालरूपातल्या मूर्तींबद्दल एक वात्सल्याचं प्रेम निर्माण झालं. ती रोज आपल्या आचार्याकडून एक मण दुधाची खीर बनवून घेई आणि त्याचा नैवेद्य दाखवे आणि ती खीर लोकांना प्रसाद म्हणून वाटत असे. अशा प्रकारे जे नैवेद्य तयार करतात बाहेरनं आलेले, ते माहीत आहे आपल्याला की ते बाहेरच्या बाहेर असे ते दाखवतात. ते गाभाऱ्यातल्या ह्याच्यामध्ये जात नाहीत. तिथे अशी पद्धत आहे. एक दिवस तिच्या स्वप्नामध्ये निताई गौरांग गेले आणि त्या दोघा भावांनी तिला म्हटलं की मा, आम्हाला खूप भूक लागली आहे आणि तू स्वतःच्या हाताने खीर बनवून आम्हाला खायला घाल. ह्या स्वप्नातनं जागं झाल्यानंतर त्या दिवशी त्या रात्री चंद्रशिशीला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ही भाग्यवती ब्राह्मण कन्या बलरामदास बाबाजींच्याकडं आली आणि तिने ते स्वप्न त्यांना सांगितलं. तेव्हा ते म्हणाले की वैष्णवशास्त्रांच्या अनुसार दीक्षा न घेतलेल्या व्यक्तींनी केलेला प्रसाद हा काही ठाकूरच्या देवाच्या रसोई म्हणजे गाभाऱ्यामधले प्रसाद काही तो जाऊन दाखवता येणार नाही तुम्हाला. असं ऐकल्यावरती चंद्रशेषी देवीने श्री बलरामदास बाबाजी यांच्याकडून मंत्र ग्रहण केला म्हणजे दीक्षा घेतली. मग तिने आपल्या स्वतःच्या हाताने खीर तयार केली आणि गाभाऱ्यामध्ये जाऊन त्याचा नैवेद्य त्या मूर्तींना दाखवला. त्याच रात्री तिला पुन्हा स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये पुन्हा निताई गौरांग आले आणि त्यांनी तिचा पदर धरला आणि ते म्हणाले की आई, तू जाऊ नको आता, कारण तू जर निघून गेलीस तर आम्हाला खीर कोण करून घालणार, आम्ही काही तुला जाऊ देणार नाही. चंद्रशेषी देवींनी अत्यंत प्रेमाने त्यांच्याकडे पाहिलं आणि आपला पदर त्यांच्या हातातनं काढून घेण्यासाठी ती ओढू लागली. खूप प्रेमाने तिने सांगितलं की माझा पदर तरी सोडा, परंतु त्या दोघांनी तर आणखीनच जास्त पदर घट्ट धरला आणि तिला ओढून घेऊन जाऊ लागले.
या ओढाताणीमध्ये पदर फाटला आणि पदर फाटल्यावरती चंद्रशशीला जाग आली. ती स्वप्नातनं जागी झाली, अंथरुणावर उठून बसली. पाहते तो काय, खरोखरीच तिच्या पदराचा एक भाग, एक कोपरा फाटलेला होता. त्याच वेळेला साधारण पहाटेची वेळ असेल, ती उठली आणि बलरामदास बाबाजींना जाऊन तिने हा सगळा प्रकार आणि हे सगळं स्वप्न सांगितलं. अजून काही सकाळ झालेली नव्हती, त्यामुळं मंदिराचे दरवाजे बंदच होते. बलरामदास बाबाजींनी पटकन जाऊन मंदिराचे दरवाजे उघडले आणि पद्धतीप्रमाणे विग्रहांना जागं केलं. आपण भूपाळी म्हणून जागं करतो ना, तसं. आणि मग गाभाऱ्याचा पडदा काढून पाहतात, तो खरोखरीच गौरांग प्रभूंच्या मूर्तीच्या हातामध्ये चंद्रशशी देवीच्या पदराचा फाटलेला तुकडा सगळ्यांना दिसला. तिथे जमलेले सगळे लोक प्रेमानंदामध्ये बुडून गेले. स्वतः शशी तर अगदी तिला कशाची, शरीराची मनाची शुद्धच राहिली नाही. एका वेगळ्याच भावविश्वामध्ये ती बुडून गेली. सर्व लोक चंद्रशशीची अत्यंत प्रशंसा करू लागले, तिच्या भाग्याची स्तुती करू लागले. आता चंद्रशशीच्या मनामध्ये त्या वात्सल्याचं स्वरूप अधिकच दृढ झालं आणि आपल्याला आपल्या घरी परत जाण्याचा विचार तिने नेहमीसाठी म्हणून, कायमसाठी म्हणून सोडून दिला. आपली अपार धनसंपत्ती, एवढंच काय तर आपल्या कुटुंबाचा, आपल्या नातेवाईकांचा मोहही तिने सोडला आणि मंदिरामध्ये राहून आपल्या प्राणधन असलेल्या ह्या निताई गौरांग प्रभूंची सेवा करण्याचा तिने निश्चय केला. आणि यावेळेला तिचं वय फक्त केवळ 20 वर्षाचं होतं. तरीसुद्धा सगळ्यांच्या विरोधाला न जुमानता शशी तिथेच राहिली. आता एवढ्या लहान वयातली एक तरुण सुंदर स्त्री आपलं सगळं सोडून, कुटुंब घरदार सोडून या बाबाजींच्या बरोबर राहती आहे, असं म्हटल्यावरती लोक बोलणारे असतातच ना समाजामध्ये. ते अर्थातच त्या दोघांच्या विषयी संबंध जोडून काहीतरी बोलू लागले. त्यांचं हे घाणेरडं बोलणं जेव्हा या शशीदेवीच्या कानावर गेलं, तेव्हा तिला अत्यंत दुःख झालं, असह्य दुःख झालं. आणि एक दिवस रात्री आपल्या मनातलं हे सगळं दुःख या निताई गौरांग प्रभू यांना सांगता सांगत ती झोपी गेली. स्वप्नामध्ये पुन्हा गौर आणि निताई हे आले आणि तिच्या गळ्यामध्ये आपले हात टाकून ते म्हणाले, "आई, तू आता इथं राहू नको. आपण वृंदावनला जाऊया. तू आम्हाला घेऊन वृंदावनला चल." दुसऱ्या दिवशी तिने बाबाजींना हे स्वप्न सांगितलं. बलरामदास बाबाजी ह्यांनाही हे अगदी बरोबर वाटलं आणि अत्यंत घाईने सगळं आवरून आणि एका नावेतून ते वृंदावन इथे निघाले. ते वृंदावन इथे जेव्हा पोचले, त्याच वेळेला नेमकी नदिया जिल्ह्यातलीच एक महिला, अत्यंत भक्तिमती अशी महिला यमुना स्नानासाठी तिथं आलेली होती. तिचं नाव सुद्धा भक्ताच होतं. तिने ह्या सुंदर मूर्ती बघितल्या आणि सगळी चौकशी केली. सगळी हकीकत कळल्यानंतर अत्यंत प्रेमाने आणि आदराने या गौरनिताई यांच्या मूर्तीसह या दोघांना ती आपल्या घरी घेऊन गेली. वनखंडी नावाच्या एका गल्लीमध्ये तिचं घर होतं. आता चंद्रशशी तिच्या घरीच राहू लागली आणि तिथे राहून या गौरनिताई यांच्या मूर्तीची ती अत्यंत आनंदाने सेवा करू लागली. भक्तिमती असलेली भक्ता ही सुद्धा या सगळ्या सेवेमध्ये त्या दोघांना मदत करत असे. चंद्रशशीपेक्षा भक्तादेवी ही मोठी होती, म्हणून चंद्रशशी भक्तादेवीला दीदी म्हणून बोलवत असे. या गल्लीतले जे लोक होते ते सगळे ह्या भक्तादेवीला पिसीमा म्हणजे आत्या
असं म्हणत असत. आता ही आत्या आहे म्हणून ते चंद्रशिशिरला सुद्धा आत्या म्हणू लागले. अशा प्रकारे त्या त्या दोघींची सेवा घेत निताई आणि गौरांग प्रभू हे अनेक लीलानंतर त्यांनी पुढे केलेल्या आहेत. आता त्याचं सगळं वर्णन आपण पुढच्या भागामध्ये ऐकू. हरिओम.